गुड मॉर्निंग ताई आणि दादांनो, स्वागत आहे प्रिया ऑफिशियल चॅनलमध्ये. तर आता अचानक पावसाला सुरुवात झाली म्हणून आम्ही आलो होतो शेडवरती पडदे लावायला. पडदे लावले आणि पाऊसच गेला आहे, पण मागच्या साईडने खूप भरला आहे. हे बघा माझ्या पाठीमागे दिसत असेल किती काळोख झाला आहे. कधी पण अचानक पाऊस येऊ शकतो. तर तेच पडदे लावण्यासाठी आम्ही घाईघाईमध्ये आलो होतो. थोडंसं भिजलो, पण पडदे आता लावून झाले. त्यांना आता आम्ही निघालो घरी. त्या साईडला मागच्या साईडला पण बघ किती काळोख झाला आहे. हा पाऊस इकडे येऊ शकतो है ना. हो पाठचा. चल लवकर जाऊया घरी. सकाळी दीदी बोलत होती की ह्या साईडला ना तिने तरस का वाघ बघितलाय येताना. त्याच्यामुळे मी तुला म्हटलं जा चालताना जरा आवाज करून चालत जा, कारण इथे जरा झाडी आहे ना, त्याच्यामुळे भीती वाटते. ही बघ किती झाडी. हे बघा पाठीमागं किती झाडी आहे. ह्या झाडीमध्ये ना वाघ वगैरे येऊन बसतात, त्याच्यामुळे ना ह्या साईडला यायला ना थोडी भीतीच वाटते. त्यामुळे येताना ना आम्ही आईबरोबरच येतो, एकटे तरी येत नाही. पण आता आई गेली बाहेर, त्याच्यामुळे आम्हाला यावं लागलं. आणि पाऊस पण बघा कसा गरजतोय. चल ओमची तर अजून आंघोळ बाकी आहे. ओमने अजून आंघोळ केली नाही. नदीला पोहायला जायचं होतं म्हणून त्याने आंघोळच केली नाही. ना आता पाऊस आला त्याच्यामुळे त्याने कॅन्सल केलं नदीला पोहायला जाण्याचं. तर आता घरी जाऊन पाणी गरम झालं, त्याला आंघोळीला पाणी देते. पिऊची छत्री राहिली शेडवरती, आमच्या पाठीस लागली होती, रडायलाच लागली होती. तिला वाटलं आतू चाली छत्री घेऊन. तर आता तिला फसून आलो होतो शेडवरती, पण तिची छत्रीच राहिली शेडवरती. परत पुन्हा चाललो आहे आता घ्यायला. पाऊस झाला तर बरं होईल थोडासा, म्हणजे पावसाचं काय सांगता नाही येत. लोकांचे गहू आता काढून झालेत, बऱ्याच लोकांचे गहू काढणे चालू आहे. त्याच्यामुळे हा पाऊस म्हणजे अवकाळी पाऊस, शेताचं खूप नुकसान होतं. पण बऱ्याच गावाला पाणी नसतं उन्हाळ्यामध्ये, त्यांच्यासाठी बरं आहे. पण ज्यांची पिकं वगैरे आल्यात तोंडाशी त्यांचा जास्त प्रॉब्लेम होतो. पण ज्यांच्याकडे पाण्याची सोय नाही त्यांच्यासाठी हा पाऊस झालेला चांगलाच आहे, जेणेकरून त्यांना प्यायला थोडंफार शेताला पाणी भेटू शकतं. दुपारी एवढा पाऊस आला होता ना की असं वाटत होतं की आता खूप पाऊस येईल. तर आम्ही कोंबड्यांच्या ताडपत्रा वगैरे लावून घरी गेलो. त्याच्यानंतर आई बाहेर गेली होती, आईने भरपूर काय खायला आणलं होतं, ते खाल्लं. घरात थोडा टाईमपास केला, झोपलो. आणि एवढं ऊन पडलं ना का विचारू नका. तर ओम म्हटला मला पोहायला जायचं आहे. तर ओम आणि मी आले नदीला पोहण्यासाठी. म्हणजे मी नाही पोहते, फक्त ओमच पोहतोय, कारण की त्यालाच पोहायचं होतं, त्याच्यामुळे त्याला घेऊन आली. माझी पण इच्छा होती स्विमिंग करायची, पण प्रॉब्लेम काय होतो, केस ऑलरेडी खूप खराब होतात स्विमिंग केल्यामुळे. मला तर खूप आवडतं नदीला स्विमिंग करायला. हे पहा आमच्या नदीचा व्ह्यू किती सुंदर दिसतोय. खूप छान नदी आहे आणि शेडपासून पण खूप जवळ आहे ना. तर ओमला पण आता छान पोहता येते. लहान होता त्यावेळेस ओमला मी पोहायला घेऊन यायची, डब्बा लावायची आणि मी पण त्याच्याबरोबर स्विमिंग करायची. तर हे बघा ओम पण आता छान पोहायला शिकलाय. आणि इथे ना बऱ्याच लोकांच्या मोटरी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मोटरीचा आवाज पण येत असेल. पाणी एकदम स्वच्छ आणि क्लीन आहे. तर इथे बरेच लोक, आजूबाजूच्या गावची पण बरेच लोक स्विमिंग करायला येतात. आता जरा मुलांच्या एक्झाम वगैरे चालू आहेत, अजून स्कूल पण संपले नाही आहेत, त्याच्यामुळे थोडीशी लोक कमी येतात. नाही ते इथे ना संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कंटिन्यू लोक असतात स्विमिंग करायला. आणि माझं तर शेड खूप जवळ आहे, त्याच्यामुळे मला हा व्ह्यू खरंच खूप आवडतं. ह्या नदीचं नाव भीमा नदी आहे आणि ही भीमाशंकरवरून उगम पावते. तर पाणी पण एकदम क्लीन आणि स्वच्छ आहे. मला तर खूप आवडते, कारण की मी लहानपणी जेव्हा शाळेतून आली का पाटी दप्तर बोलायचे, ते एका कोपऱ्यात टाकायचं आणि आमच्याकडे एक गाय असायची, तिला सोडून घेऊन आम्ही चारायला जायचो. हे दिसते ना तुम्हाला नदीच्या कडेची झाडी, या झाडीमध्ये आम्ही गुरं चारायचो, सरपण काढायचो. आमचं दिवसभर हीच ॲक्टिव्हिटी चालायची. असं काय वेगळं असं काय खेळच नव्हता. एक जबाबदारी म्हणून गुरांना पण चारायचो, तिथे चुलीसाठी आम्ही सरपण पण काढायचो. ह्या नदीच्या इतक्या आठवणी आहेत ना, त्या मी शब्दातसुद्धा एक्सप्लेन करू शकत नाही. कारण की कसं ना, आपण जे लहानपण जगलोय ना, ते आपण असं कोणाला शब्दात एक्सप्लेन करू शकत नाही. एवढं छान. मला तर खरंच ही नदी माझी खूप प्रिय आहे आणि मला खूप आवडते. हा व्ह्यू बघा काय सुंदर दिसतोय नदीचा. तू काय करते तू पिऊ? काम करते. हा कसलं काम करते? भाजी छुटे. त्यांना हाय करा, हाय हॅलो करा. हायो. कसे आहात तुम्ही? कसे आहात तुम्ही? पिऊला काय आवडते सांगा? पिऊला काय आवडतं? काय आवडतं? अशी ये इकडे बस. माझी डीजे. काय? माझी मावशीच्या डीजे. पिऊने डान्स केला का मावशीच्या डीजे मध्ये? हे मावशीचे डीजे नाही. काकीचे डीजे लय नाचली अगं. हो, असं ते. नाचून.
आणि जे माणूस मोर जाईल ना त्याला अशी हात लावून नसत देते हिसकायची. कसा डान्स केला पिऊ? कशा मला स्टेप दाखव कशा केल्या. उड्या मारून आहे ना मागून म्हणले चल नको बा. बाळा बसू दे तिला नको. तिच्या आईला म्हणायची पिऊ काम करते ना. मग ही घर राखा इकडं वळायचं तर म्हणायची तिकडं बाल घालायचं तिकडं चल नाचत सगळेजण मला तिचा माझीच पोरगी आहे मामा घ्यायला गेला तर त्याचा हाती साठला तर का? पिऊ अशा हार्ट कर हार्ट हात करा अशा आतलं कर अशा येत नाही या इकडे कर करा. आतलं कर येत नाही ट्रायंगल झाला करते मला ढकलू नको बाळा. आपली शालू दीदी ना. शाव इकडे ये इथं बस. तू इथे बस. ही आपली शाहू दीदी ना बाळा. अशी नाही ढकलायचो. पिऊ पण शाहू पण हो की ना. तू ये माझ्याकडे ये. तिकडे नको बसू माझ्याकडे बस. इकडून बस नाही तर नाही तर ह्या साईडला ये. अशी ये इकडून. चल आपण हळू बर का. मोबाईलला नको धक्का लागू. बस खाली. अशी ये म्हणजे दिसशील तू. अशी इकडे सरक. हाय करते हाय हॅलो हॅलो हाऊ आर यू. हाय इकडं बघायचं इकडं आणि मग म्हणायचं मम्मा मम्मा काय ग मम्मा फक्त आवाज नाही द्यायचा मम्मा मम्मा पुढे पण बोलायचं असते. नाव काय करते मामा काय करते मम्मा भाजी भाजी कसली भाजी पिऊ ही. काय म्हणतात त्या भाजीला. मेथीची भाजी मिरचीची भाजी मेथीची भाजी आहे. हा. पिऊला आवडते का खायला. आवडते मला खाते पिऊ मेथीची भाजी. हा वाव, दूध गले. शाहू दीदीला पण आवडते. संध्याकाळी खायची शाहू दीदी मांडी घाला. शाहू दीदीला पण आवडते मेथीची भाजी. भेंडी खूप आवडते मला भेंडी आवडते. वाव, ओम दादाला पण भेंडी. संध्याकाळी हा. होय हवा येते, हवा. असं होतं आजचं आमचं पूर्ण दिवसाचं रुटीन. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.